लेक्चर नंबर 6 ला आता आपण सुरुवात करतोय. प्रॅक्टिस सेट नंबर 1.4. पहिल्यांदा सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल आपण पाहून घेऊया. या एक्सरसाइजची थीम अतिशय सोपी आहे. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का बघा, नसतील तर ते प्रूव्ह करा, आणि दोन्ही ट्रायंगल एकदा सिमिलर झाले की त्यांचा एरिया साइडच्या स्क्वेअर एवढा असतो. एवढं फक्त बघून घ्या. या गणितामध्ये लक्ष द्या. त्यांनी सांगताना सांगितलंय की ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. मग दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांचा एरिया साइडच्या स्क्वेअर एवढा असतो. म्हणून खाली काय लिहिणार बोला, एरिया ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू साइडचा स्क्वेअर ए बी खालची पी क्यू म्हणजे इथे येणार ए बी चा स्क्वेअर डिवाइडेड बाय पी क्यू चा स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये रिझल्ट बोला, रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. लिहिलं. सुरू करूया. एबीसी चा एरिया 16, पीक्यूआर चा 25, AB अपॉन PQ माहित नाही, ते स्क्वेअर तसेच ठेवले. दोन्हीकडे नीट बघा. 16 हा 4 चा स्क्वेअर असतो, 25 हा 5 चा स्क्वेअर असतो. म्हणून इथे डायरेक्ट आपण स्टेप करूया, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. दोन्ही साइडचं जर आपण स्क्वेअर रूट काढलं तर सांगा इथे काय येणार, 4 अपॉन 5. पलीकडे बोला AB अपॉन PQ. This is your final answer. That's all. शेजारी लक्ष द्या. त्यांनी सांगितले सेकंड क्वेश्चन मध्ये दोन ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत, पण त्यांनी ट्रायंगलची नावं दिली नाही. म्हणून आपण इथे लिहूया, लेट ट्रायंगल 1 and ट्रायंगल 2 be any two similar triangles. Okay. Where triangle 1 is smaller than triangle 2. triangle 1 हा स्मॉलर मानू, triangle 2 हा लार्जर कन्सिडर करू. आता मला सांगा, जर दोन ट्रायंगल्स आणि पुढे पण सांगितलंय रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स इज 2:5. ओके. मग आता नीट लक्ष द्या. रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स या तुम्हाला 2:5 दिलेले. म्हणून डायरेक्ट सुरुवात करूया. एरिया ट्रायंगल 1 डिवाइडेड बाय एरिया ट्रायंगल 2. साइडच्या स्क्वेअर एवढा असतो. बोला साइड काय काय दिल्या, 2 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 5 चा स्क्वेअर लिहिलं. ओके. पुढे जाऊया. कोणाचा एरिया दिलाय, स्मॉलर ट्रायंगलचा एरिया 64 आहे. कोण आहे स्मॉलर, ट्रायंगल 1 स्मॉलर कन्सिडर केलाय, म्हणून त्याला याचं 64 अपॉन एरिया ट्रायंगल 2. पलीकडे बोला 2 चा स्क्वेअर 4, 5 चा स्क्वेअर 25. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 64 मल्टिप्लाय बाय 25 इज इक्वल टू 4 इनटू एरिया ऑफ ट्रायंगल 2. हा इंटू 4 अलीकडे आला डिवाइडेड बाय 4. 64 25 अपॉन 4 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल 2. 4 ने डिवाइड करा. 4 1 जा 4, 4 6 जा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 16 into 25 एरिया ऑफ ट्रायंगल 2 400 आन्सर आलं. एरिया कशामध्ये मोजतात, स्क्वेअर सेंटीमीटर. संपलं. याचाच अर्थ एरिया ऑफ बिगर ट्रायंगल तुमचा 400 स्क्वेअर सेंटीमीटर आला. पुढे जाऊया. या क्वेश्चन मध्ये पुन्हा एकदा ट्रॅपेझियम आला. आता मी नाही सांगितलं तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ट्रॅपेझियम म्हणलं की पहिल्यांदा हे दोन्ही अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल दाखवायचे, आणि हे स्टार केलेले जे तुम्हाला अँगल दिसताय त्याला अल्टरनेट अँगल म्हणायचं. बोला मग आपण अँगलला नाव जी त्यांनी दिली तीच घेऊया. बोला हे जे नाव दिसतंय तेच वापरायचं. प्रूफला सुरुवात झाली. इन ट्रायंगल बोला
ABP and another triangle कोणता CPD. ठीक आहे. पहिल्यांदा मला अल्टरनेट अँगलचं नाव सेंटर मधून वाचून दाखवा. बोला काय होणार? PBA. कोणाला कॉम्प्लिमेंट येणार PBA? बोला PDC. ब्रॅकेट मध्ये रिजन अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. आता स्टार पासून तुम्ही हे मध्ये तयार झालेल्या व्हर्टिकली अपोजिट अँगलच्या जोड्या वापरा. बोला पटकन काय होणार मग? BPA, DPC. याचं रिझन द्या व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. लिहिलं. याचाच अर्थ दोन जोड्या मिळाल्यामुळे तुमचा ट्रायंगल ABP सिमिलर झाला CPD ला. ब्रॅकेट मध्ये रिजन ही कोणती टेस्ट आहे? बोला A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता इथं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की दोन्ही ट्रायंगल एकदा का सिमिलर झाले की त्याचा एरिया साइडच्या स्क्वेअर एवढा असतो. आताच आपण शिकलोय. याचाच अर्थ एरिया ट्रायंगल ABP अपॉन एरिया ट्रायंगल CPD जर तुम्ही काढायला सुरुवात केली तर साइडचा स्क्वेअर. आता मला सांगा इथं जर मी AB घेतली, 2 मिनिटं, ABP CPD बर ABP CPD बरोबर येते. तर इथे AB चा स्क्वेअर होईल आणि खाली तुमच्या CD चा स्क्वेअर होईल. याला रिझल्ट द्यायचं जे आपण इथं दिलं होतं, इथंही द्यायचं राहिलंय. तुम्ही पूर्ण वाक्यात हे वाक्य लिहा. मला काय लिहावं लागतं? रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. तेच रिझन इथे द्यायचं. रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल लिहून टाका. या एक्झाम्पल मध्ये जर बारकाईने बघा, जर पहिल्या ट्रायंगलचं नाव आपण ABP वाचलं म्हणजे नॉर्मलने सुरुवात करून स्टार कडे आलो आपण, तर मग खालच्या पण ट्रायंगलचं नाव CDP वाचलं पाहिजे. त्याच्यामुळे मी इथं CDP आणि त्याच पद्धतीने इथं CDP बदल केला. मग AB ला CD ची जोडी बरोबर लागली. ट्रू दॅट मध्ये त्यांचं लिहायला चुकलंय. CDP असं नाव पाहिजे होतं, ते दुरुस्त करून घ्या. 1.4 मधले एक्झाम्पल चालू झाले. सगळे 1 मार्क क्वेश्चन आहे. पटापट घेऊया. काय म्हणलेलं आहे बघा. त्यांनी ट्रायंगलला नाव नाही दिलेली म्हणून आपण इथे लिहूया. लेट triangle 1 and triangle 2 are similar triangles. लिहिलं. याचाच अर्थ एरिया ट्रायंगल 1 डिवाइडेड बाय एरिया ट्रायंगल 2. तुम्हीच मला म्हणला होता सिमिलर ट्रायंगलचा एरिया त्यांच्या साइडच्या स्क्वेअर एवढा असतो. साइड बोला कोण कोणते आहेत आता? 3 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय बोला 5 चा स्क्वेअर झालं साइडचा स्क्वेअर एवढा. ब्रॅकेट मध्ये रिझन द्या. काय शिकवले मी? रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. लिहिलं. 3 चा स्क्वेअर 9, 5 चा स्क्वेअर 25. याचाच अर्थ एरिया ट्रायंगल 1 इज टू एरिया ट्रायंगल 2 चा फायनल आन्सर रेशो फॉर्म मध्ये किती आलाय? 9:25. क्वेश्चन संपला. शेजारी तसाच क्वेश्चन आहे. त्यांनी AB आणि PQ दोन साइड दिल्यात. म्हणजे इथं पहिल्यांदा होणार AB चा स्क्वेअर खाली काय होणार बोला? PQ चा स्क्वेअर. AB 2 आहे म्हणजे इथं 2 चा स्क्वेअर खाली 3 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 आणि 3 चा स्क्वेअर 9. That's all. संपलं एक्झाम्पल. 4/9 आन्सर. समजतंय? पुढे जाऊया. आता परत एकदा त्यांनी ABC PQR साइड दिलेले आहे. मग मला सांगा दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचा एरिया
साइडच्या स्क्वेअर एवढा असतो, म्हणून इथली मी AB साइड घेतली, खालची PQ साइड घेतली, ब्रॅकेट मध्ये रिझन द्या, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. लिहिलं. टू बी कंटिन्यू. ABC चा एरिया 80, PQR चा एरिया 125, पलीकडे AB चा स्क्वेअर डिवाइडेड बाय, बोला PQ चा स्क्वेअर. लिहिलं. आता इथे डिवाइड करावं लागेल, 5 ने डिवाइड करूया. 5 ने डिवाइड केलं इथं 16 आलं आणि इथं 25 आलं. 16/25 is equal to, पलीकडे AB चा स्क्वेअर डिवाइडेड बाय PQ चा स्क्वेअर, टेकिंग स्क्वेअर रूट. इथे 4/5 येणार, कारण 16 हा 4 चा स्क्वेअर असतो आणि 25 हा 5 चा. पलीकडचं पण स्क्वेअर रूट निघून जाणार, म्हणजे पलीकडे फक्त AB/PQ येणार. त्यांनी तुम्हाला हेच आन्सर विचारलं होतं. AB/PQ चा आन्सर किती आलं? 4/5. लिहून टाका. या एक्झाम्पल मध्ये आता लक्ष द्या, त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती खाली लिहून घेऊया. 9 into area triangle PQR is equal to 16 into area triangle LMN. लिहिलं. आता ही जी टर्म आहे ही इंटू आहे, ती अलीकडे आल्यावर काय होणार आहे? डिवाइड. याचाच अर्थ एरिया ट्रायंगल PQR अपॉन एरिया ट्रायंगल LMN इज इक्वल टू वर 16 हा इंटू 9, इकडे आल्यावर काय होणार आहे बाळांनो? डिवाइडेड बाय 9. म्हणजे तुम्हाला आत्ताशी रेशो समजला दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा 16/9 आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. मला सांगा, त्यांनी गणितामध्ये सांगितले दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहे, याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो एरिया ट्रायंगल PQR अपॉन एरिया ट्रायंगल LMN हा साइडच्या स्क्वेअर एवढा असतो. मग आपण त्यांनी दिलेल्या साइड घ्या. त्यांनी PQLM नाही दिली, त्यांनी QR आणि MN दिली आहे, मग ती घे. QR चा स्क्वेअर अपॉन MN चा स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये रिझल्ट बोला, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. ठीक आहे. PQR आणि LMN चा रेशो 16/9. QR ची व्हॅल्यू 20 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय MN ची व्हॅल्यू माहित नाही चा स्क्वेअर. नीट बघा, चारी पण नंबरचे स्क्वेअर रूट निघतंय, म्हणून इथे डायरेक्ट स्टेप करा, टेकिंग स्क्वेअर रूट. अलीकडे काय येणार? 4/3. इकडचे स्क्वेअर निघून जाणार, म्हणजे 20/MN. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 into MN is equal to 2 into 3 into 20. पुढे MN काढण्यासाठी 3 into 20 divided by 4. 4 5 जा आणि 5 3 जा 15. MN चा फायनल आन्सर आला 15. दॅट्स ऑल. एक्झाम्पल संपलेले. पलीकडच्या एक्झाम्पल मध्ये बघा, पुन्हा एकदा त्यांनी ट्रायंगलला नावं नाही दिली, वर्ड प्रॉब्लेम आहे, मग ते आपण कन्सिडर करू. लेट ट्रायंगल 1 and ट्रायंगल 2 आर सिमिलर ट्रायंगल्स. ओके. आता नीट बघा त्यांनी काय केलंय. पहिला एरिया मोठा दिलाय आणि दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया छोटा दिलाय. मग आपणही तसंच करूया. ट्रायंगल 1 ग्रेटर मानू ट्रायंगल 2 पेक्षा. ओके. म्हणजे आपण असं लिहू शकतो की ट्रायंगल 1 चा एरिया त्यांनी 225 स्क्वेअर सेंटीमीटर आणि ट्रायंगल 2 चा एरिया बोला 81 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेलं आहे. लिहिलं. आता तुम्हीच मला सांगितलं की दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याचा एरिया बोला साइडच्या
स्क्वेअर एवढा असतो, म्हणून एरिया ट्रायंगल 1 अपॉन एरिया ट्रायंगल 2 इज इक्वल टू साइड 1 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय साइड 2 चा स्क्वेअर. मी डायरेक्ट व्हॅल्यू भरण्यापेक्षा साइड 1 साइड 2 लिहिलं चालतं, असं लिहिलं तरी त्याला रिझन द्या. रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. सुरू पहिल्याचा एरिया 225, दुसऱ्याचा एरिया 81. त्यांनी काय दिले बघा, स्मॉलर ट्रायंगलची साइड 12 आहे. स्मॉलर वन कुठला आहे? ट्रायंगल 2 स्मॉलर आहे, त्याची साइड 12 भरा, म्हणजे 12 हे मेजरमेंट खाली येणार. 12 चा स्क्वेअर आणि लार्जर ट्रायंगलची साइड माहित नाही, म्हणून तिथे S1 किंवा x तुम्ही काही कन्सिडर केले ते चालेल, त्याचा स्क्वेअर. सरळ सरळ दिसतंय, दोन्ही साइडचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट निघतंय म्हणून करायचं टेकिंग स्क्वेअर रूट. बोला 225 कुणाचा स्क्वेअर असतो? 15 चा. 81 कुणाचा स्क्वेअर आहे? 9 चा. पलीकडे हे स्क्वेअर स्क्वेअर निघून जाणार, म्हणजे S1 च्या खाली कोणता शब्द राहिला? 12. आता इथे डिवाइड करा, होतंय डिवाइड. 3 3 चा 3 5 चा, जे शिल्लक राहिले ते खाली मांडा. 5/3 S1 अपॉन 12. शेजारी या, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 into 12 is equal to 3 into S1. 5 into 12 upon 3 is equal to S1. 3 4 जा 12, 5 4 जा 20. क्वेश्चन संपला. याचाच अर्थ साइड ऑफ बिगर ट्रायंगल ट्वेंटी सेंटीमीटर आहे, मोठ्या ट्रायंगलची साइड 20 सेंटीमीटर आहे. लिहून टाका. या एक्झाम्पल मध्ये लक्ष द्या, त्यांनी काय लिहिलेलं आहे? एबीसी आणि डीईएफ दोन इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, ट्रायंगल एबीसी and triangle DEF are similar triangles also. दोन ट्रायंगल इक्विलॅटरल आहेत. इक्विलॅटरल म्हणजे त्यांच्या सर्व साइड सेम आहेत, तर दोन्ही ट्रायंगल एकमेकांना काय असणार आहेत? सिमिलर असणार आहेत. वाटल्यास त्यासाठी तुम्ही एक सेंटेन्स लिहू शकता, इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल्स. बस झालं. मग आता मला सांगा, जर एबीसी आणि एलिमेंट डीईएफ दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहे, तर त्यांचा एरिया साइडच्या स्क्वेअर एवढा असतो. इथे एबी चा स्क्वेअर आणि खाली डीई चा स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये रिझन द्या, बोला रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ठीक आहे, त्यांनी हा रेशो अगोदरच दिला एरियाचा 1/2. चला पुढे, AB चा स्क्वेअर, बोला AB किती आहे? 4 स्क्वेअर. DE चा स्क्वेअर माहित नाही, एक छोटीशी स्टेप, बोला टेकिंग स्क्वेअर रूट. दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट काढा. 1 चं स्क्वेअर रूट 1, 2 चं रूटच येत नाही, म्हणजे तिथं काय येणार? बोला √2. पलीकडे 4, स्क्वेअर स्क्वेअर निघून जाणार. 4/DE. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. DE1 जा DE इज इक्वल टू 4 into √2, 4√2. संपलं क्वेश्चन. लिहून टाका. या एक्सरसाइज मधले या लास्ट एक्झाम्पल कडे लक्ष द्या. 3 मार्कचं एक्झाम्पल आहे. त्यांनी तुम्हाला या PQF जो वर ट्रायंगल दिसतोय त्याचा एरिया 20 दिलेला आहे. ठीक आहे, आणि ते म्हणतात की PF ची लेंथ ही DP च्या लेंथच्या दुप्पट आहे. मग आपण काय करूया? DP ला x कन्सिडर केलं. त्यांनी म्हणले PF त्याच्या दुप्पट आहे, म्हणजे हा काय होणार? बोला 2x. हे बघा PF हा DP च्या दुप्पट आहे, म्हणून तो 2x झाला.
साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. FD कसा तयार झाला आहे? PF आणि DP, PF प्लस DP या दोघांचे एडिशन करावे लागेल ना. बिटवीननेस काय आहे? F डॅश P डॅश D म्हणजे बोला PF 2x हा x दोन्ही मिळून किती आला बोला 3x हा DF आला. फळ्यावर तुम्हाला दोन ट्रायंगल दिसतायत का? एक छोटा बोला FPQ, एक मोठा बोला FDE. दोन्ही पण ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत का हे प्रूव्ह करायचंय. मग मला सांगा हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल. व्हेरी गुड. हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही सुद्धा एकमेकांना करस्पॉन्डिंग अँगल. ती इन्फॉर्मेशन फक्त तिथे भरा. बोला FDE ला FPQ लिहायचं. अँगल FPQ सिमिलर आहे आणि इकडे FED ला FQP सिमिलर आहे. जर याचा अर्थ दोन्ही पण ट्रायंगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने एकमेकांना सिमिलर झाले. पुढे चला. दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचा एरिया साइडच्या स्क्वेअर एवढा असतो. मग आपण इथल्या FD ची स्क्वेअर करूया आणि खाली कोण आहे बघा FP चा स्क्वेअर करूया. ब्रॅकेट मध्ये रिझन द्या बोला रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स लिहिलं. लक्षात येतंय? याचाच अर्थ नीट बघा. आता FD आत्ताच काढलाय आपण. FD किती आलाय बघा FD 3x म्हणजे इथे येणार 3x चा स्क्वेअर. FP किती आलाय बघा FP 2x चा स्क्वेअर लिहिलं. एरिया कुणाचा दिलाय PQF चा म्हणजे खालच्या ट्रायंगलचा एरिया दिलाय 20 लिहिलं आणि वरती एरिया ट्रायंगल FDE हे नाव तसंच लिहिलं. पुढे चला. एरिया ट्रायंगल FDE इज इक्वल टू अपॉन 20 इज इक्वल टू 9x स्क्वेअर अपॉन 4x स्क्वेअर. x स्क्वेअर x स्क्वेअर कॅन्सल. मला सांगा एरिया ट्रायंगल FDE काढायचं असेल तर 9 अपॉन 4 तसंच ठेवूया. हा अपॉन 20 पलीकडे गेल्यावर काय होणार मल्टिप्लाय बाय 20. 4 5 जा 20. हा 20 पलीकडे गेला त्याला डिवाइड केलं. 9 5 जा 45 युनिट्स. संपलं. याचाच अर्थ एरिया ट्रायंगल FDE 45 युनिट्स आला. आता व्यवस्थित आहे का मी काय म्हणतोय? इमॅजिन करा ही पूर्ण एक केकची पेस्ट्री आहे. पेस्ट्री समजतं सगळ्यांना. ती पूर्ण पेस्ट्री कितीची आली 45 ची. मात्र मी पेस्ट्रीचा जर वरचा भाग खाल्ला तो कितीचा होता 20. पूर्ण पेस्ट्री 45 ची एवढा तुकडा 20 चा. मग राहिलेला हा क्वाड्रिलॅटरल कितीचा असणार आहे 25 चा. म्हणजे दोघांचं सबट्रॅक्शन केलं पाहिजे. FDE 45 आलाय FPQ 20 आहे. दोघांचं सबट्रॅक्शन आलं 25. याचाच अर्थ हा जो खाली क्वाड्रिलॅटरल आहे DPQE नावाचा त्याचा एरिया 25 युनिट्स. लिहून टाका. फळ्यावर लक्ष द्या. पुस्तकामध्ये नसून सुद्धा आता मार्च 20 ला आलेले 4 मार्क एक्झाम्पल आहे. क्वेश्चन आपण व्यवस्थितपणे वाचूया. ते म्हणतात एक ट्रायंगल ABC आहे काढला आणि त्या ABC ट्रायंगल मध्ये PQ नावाची एक लाईन आहे जी त्या ट्रायंगलचे एरिया वाईज दोन समान तुकडे करते. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की हा वरचा एरिया आणि हा खालचा एरिया दोन्ही एरिया काय आहेत सेम आहेत. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या मी काय लिहितो. पहिल्यांदा मला दोन ट्रायंगल दिसतायत. या दोन्ही ट्रायंगल मध्ये मी सिमिलॅरिटी प्रूव्ह करतो. म्हणजे बघा इन ट्रायंगल पहिल्यांदा शक्यतो मोठ्या ट्रायंगलचं नाव घ्यावं. इन ट्रायंगल ABC and another triangle APQ. सांगा मला हा अँगल आणि हा अँगल
करस्पॉन्डिंग अँगल लिहा तीन अक्षरी नाव ABC कॉन्ग्रुएंट टू APQ करस्पॉन्डिंग अँगल्स पुढे हा पलीकडचा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल लिहा तीन अक्षरी नाव ACB बोला AQP दोन्ही ट्रायंगल सिमिलर झाले का बोला कोणत्या टेस्टने झाले ए टेस्ट अगदी बरोबर ट्रायंगल ABC सिमिलर झाला APQ ला ब्रॅकेट मध्ये रिजन AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी पुढे जाऊया आता त्यांनी जी गोष्ट दिली होती त्यावर थोडा फोकस करूया ते म्हणतात वरचा एरिया आणि खालचा एरिया सेम मग तो एरिया आपण x कन्सिडर करू म्हणजे बोला वरचा ट्रायंगल APQ आणि खालचा क्वाड्रिलॅटरल आहे बघा चौकोन तयार झालेला दिसतोय का तुम्हाला नाव वाचा PBCQ या दोघांचाही एरिया x स्क्वेअर युनिट मानू पुढे चला आता तुम्हाला जेव्हा मोठ्या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे बोला मोठ्या ट्रायंगलचं नाव ABC आहे कॉमन सेन्स आहे हा x आहे हा x आहे म्हणल्यावर संपूर्ण ट्रायंगल x किती येणार 2x लिहून टाका x म्हणजेच तो 2x स्क्वेअर युनिट्स आला बरोबर आहे का बघा पुढे जाऊया आता आपण काय करणार आहे तुम्हाला माहिती आहे दोन्ही पण ट्रायंगल आपण सिमिलर दाखवले म्हणून दोन्हीही ट्रायंगलचा एरिया ABC आणि दुसरा APQ दोघांचा एरिया त्यांच्या साइडच्या स्क्वेअर एवढा दाखवूया बघा इथं कोणाचा स्क्वेअर केला AB चा स्क्वेअर खाली केला AP चा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये रिजन द्या बोला पटकन रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स लिहिलं टू बी कंटिन्यू मोठ्या ट्रायंगलचा एरिया 2x छोट्या ट्रायंगलचा एरिया x पलीकडे बोला AB चा स्क्वेअर खाली बोला AP चा स्क्वेअर x ला x काय झाला कॅन्सल शिल्लक काय राहिलं बोला 2/1 इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन AP स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट काढा बोला इथे येणार √2 खाली स्क्वेअर रूट आलं 1 पलीकडे AB खाली AP कारण इथले स्क्वेअर काय झाले कॅन्सल झालं का प्रूफ चेक करा त्यांनी काढायला लावला होता आपल्याला BP अपॉन AB नाही आला बर नाही आला तर एक काम करा मग याला इक्वेशन नंबर फर्स्ट लिहा आता 2 मिनिटं गणितामध्ये बघा आपणाला वर BP नाव हवंय बरोबर आहे का BP म्हणजे एवढा तुकडा BP काढण्यासाठी पूर्ण AB मधून हा AP वजा करावा लागेल बरोबर आहे का म्हणजे आपण इथं डिव्हिडेंडोची स्टेप करूया डिव्हिडेंडो माहिती आहे सगळ्यांना नसेल माहित तर मी सांगतो खालचा डिनॉमिनेटर वर नेऊन मायनस करावा लागतो म्हणजेच मी काय करतोय बघा AB मधून AP मायनस करतो खाली AP तसंच आणि हे मला का सुचलं कारण की मला BP नावाचा तुकडा पाहिजे आणि BP केव्हा मिळेल जेव्हा मी AB मधून AP मायनस करेल मग जे पलीकडे केलं तेच अलीकडे करा बोला √2 - 1/1 पलीकडे AB मधून AP गेल्यावर राहिला BP अरे वा 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 आलं बरं झालं आन्सर आलं बघा √2 - 1/1 चेक करा तुमचा आन्सर आलं का त्यांनी आपल्याला BP अपॉन AB काढायला लावला होता अजून पण आन्सर नाही आलं आले का AB गायब झालं नाव मग आता एक आयडिया करा याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या चला पुढे वर BP पाहिजे
खाली ए बी पाहिजे, इथं बी पी दिसतोय, इथं ए बी दिसतोय, मग इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करा. मग इथं लिहायचं डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. पहिल्यांदा इक्वेशन 2 लिहा, बीपी अपॉन एपी लिहिलं, त्याची व्हॅल्यू आलेली आहे, इकडे लिहा √2 - 1 अपॉन 1, √2 - 1 टोटल अपॉन 1. आता 1 इक्वेशन आहे एबी एपी, त्याचा आन्सर अलीकडचं लिहा √2 अपॉन 1 लिहिलं. नीट बघा, या दोघांचा डिनॉमिनेटर काय आहे, सेम, कॅन्सल. या दोघांचा पण डिनॉमिनेटर काय आहे, सेम, कॅन्सल. शिल्लक काय राहिलं, √2 - 1 अपॉन √2. पलीकडे बोला बीपी अपॉन एबी. अरे आता तरी आन्सर आलं का, चेक करा. बीपी अपॉन एबी चा आन्सर आलं √2 - 1 अपॉन √2. सगळं गणित व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्या.